सो हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्लॉगमध्ये. आणि आज पुन्हा एकदा आम्ही आलो आहोत महाबळेश्वरमध्ये. आणि आम्ही ह्यावेळेस राहतोय रजिंटा प्लेस ग्रीन लीफमध्ये. सो टॉकिंग अबाउट दिस रिसॉर्ट, सो जे लोकेशन आहे रिसॉर्टचं, तो इथे एक्झॅक्टली घाटात आहे. सो त्यामुळे जो रिसॉर्टमधून रूम्समधून व्ह्यू येतोय तो एकदम इन्फायनाईट अनइंटरप्टेड व्ह्यू आहे आणि खूप सुंदर आहे. तर हे जे रिसॉर्ट आहे ते एक्झॅक्टली जो सातारा मेढे जो घाट आहे त्या घाटात वसलेला आहे. आणि जर का महाबळेश्वरचं जे वेण्णा लेक आहे किंवा महाबळेश्वर मार्केट आहे, तर त्यापासून याचा डिस्टन्स ऑलमोस्ट 10 किलोमीटर्स आहे. सो तुम्ही इथून जर का ट्रॅव्हल करून गेलात तर तुम्हाला 20 मिनिट्समध्ये तुम्ही महाबळेश्वर मार्केटमध्ये पोहोचाल. पण येस, द बेस्ट पार्ट अबाउट दिस लोकेशन की जी गर्दी आहे महाबळेश्वर मार्केट किंवा जे टुरिस्ट लोकेशन्स आहेत त्यापासून हे थोडं लांब आहे. खूप शांत आहे इथे. मला तर सगळ्यात जास्त ह्या रिसॉर्टचं लोकेशनच आवडलेलं आहे. आणि येस, तुम्ही जर का पाचगणीत वगैरे राहणार असाल तर आम्ही गेल्या वर्षी पाचगणीतलं द क्लिफ रिसॉर्टमध्ये राहिलो होतो. सो त्याचाही आम्ही डिटेल ब्लॉग बनवलेला आहे. सो तुम्ही तो बघू शकता. तुम्ही आय आयकॉनवर क्लिक करू शकता आणि आणि आम्ही त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. सो तुम्ही नक्की बघू शकता ती. आणि आम्ही जे आता महाबळेश्वरला आलेलो आहे, आम्ही तो जनरली जो वाई पाचगणीवाला रूट आहे तो नाही घेतलाय. आम्ही सातारा मेढ्यातून आलेलो आहे. सो जर का तुम्हाला त्या रूटबद्दल डिटेल्स हवे असतील तर आम्ही त्याचाही व्लॉग बनवलेला आहे. तोही तुम्ही बघू शकता. सो आता आम्ही या रिसॉर्टचा तुम्हाला एक डिटेल ओव्हरव्ह्यू देणार आहोत, कंप्लीट टूर देणार आहोत जसं आम्ही नेहमी देतो. आणि येस, व्हिडिओच्या शेवटी आम्ही आमची जी रूम आहे आणि ओव्हरऑल रिसॉर्टचा डिटेल रिव्ह्यूही देणार आहोत. सो स्टे ट्यून टिल द एंड ऑफ द व्हिडिओ. तर असा एक विला आहे बेसिकली. तर खाली ज्युनियर स्वीट्स आहेत, वरती रॉयल स्वीट्स आहे. या विलामध्ये आमची रूम आहे. तिकडे ती ज्युनियर स्वीट, वरती सगळे रॉयल स्वीट. आणि असा विलाच्या समोर पूर्ण असं एक लॉन. तुम्ही इथेही बसू शकता. टी ब्रेकफास्ट जे काय तुम्हाला हवं असेल इथे तुम्ही करू शकता. पार्किंगला इथे जागा आहे, खालीही पार्किंगला जागा आहे. आणि इथून या गॅलरीतून असा एक मस्त अनइंटरप्टेड व्ह्यू बघू शकता. खूप क्लास आणि खूप थंड आहे. आता दुपारचे 12 वाजलेत आणि हे एक सतत हवा येते आणि एकदम असं थंडगार वाटतं आहे. मस्त छान येते. आणि आणखीन एक गोष्ट, आता हा विला असेल पण एकमेकांना अजिबात, म्हणजे जे पण आता या विलामध्ये पण टोटल 4 रूम 5 रूम आहेत, पण एकमेकांना अजिबात असं काही कोणाचा इंटरफेरन्स नाही. एक कॉमन लॉबी आहे जिथून तुम्ही एंटर करू शकता. मग प्रत्येक रूममध्ये जायचा एंट्रन्स वेगळा, प्रत्येकाची प्रायव्हेट बाल्कनी वेगळी, सगळं वेगळं वेगळं. तर अजिबात एकमेकांबरोबर काही कोणी कॉलअप्स होत नाही आहे. तर हे असं पूर्ण पार्किंग आहे. इथे पार्क करू शकतात गाड्या. तशी पार्किंगला जागा भरपूर आहे. आणि हे समोर आहे ते रिसेप्शन आहे. आणि रिसेप्शनच्या समोर हे जे काय बंगलो आहेत तर हे सगळे एक्झिक्युटिव्ह रूम इथे आहेत. तर इथे पण बघू शकता बाल्कनी वगैरे आहे, कॉमन एरिया पण आहे, तुमचा प्रायव्हेट सिटआउट एरियासुद्धा आहे आणि झोपाळे वगैरे लागलेले आहेत. आणि हा जो इथे आहे स्टेज टाईप, इथून बेसिकली असं मस्त बाल्कनी टाईप बनवलेली आहे. इथे तुम्ही व्ह्यू वगैरे एन्जॉय करू शकता. आणि याच्या खाली डिलक्स रूम आहेत. तर त्यांनाही पूर्ण बेसिकली कोणतीही रूम घ्या तुम्हाला व्हॅली व्ह्यू तर येणारच आहे. प्रॉब्लेम मला फक्त इकडे एक्झिक्युटिव्ह रूमचा वाटतो की यांना व्हॅली व्ह्यू येणार नाही. हवं तर फर्स्ट फ्लोअरला व्हॅली व्ह्यू रूम येईल, पण ग्राउंड फ्लोअरवाल्यांना तर नाही येणार. आणि एक्झॅक्ट तिथे वरती या स्वीट्सच्या पण जे आहे ज्युनियर स्वीट आणि रॉयल स्वीट ते सगळे तिथे आहे. तर त्यामुळे तिथून जो व्हॅली व्ह्यू येतो तो एकदम मस्त येतो. आणि हे इथून ही गॅलरी टाईप बनवलेली आहे बेसिकली. तर इथे स्पीकर्स आहेत. तर काल रात्री ग्रुप आलेला, या स्पीकरवर डान्स वगैरे करत होते. इथे मस्त पूर्ण किती मोठी जागा आहे बघू शकता. आरामात एन्जॉयमेंट चालेल इथे. आणि
इथे स्विमिंग पूल आहे आणि त्या स्विमिंग पूलच्या इथे संध्याकाळचा इव्हिनिंग टी वगैरे अरेंज केलेला असतो आणि मग तिथून बसून मस्त असा व्ह्यू. आणि इथून पण बघा व्ह्यू किती मस्त येतो. हा स्विमिंग पूल आहे आणि एक्झॅक्ट स्विमिंग पूलच्या समोर एक छोटीशी जिम बनवलेली आहे त्यांनी. तर जिम बेसिक आहे. बेसिक हे इन्स्ट्रुमेंट ज्याच्यामध्ये सगळ्या टाईपचे एक्सरसाइज करता येतात. एक ट्रेडमिल आहे, सायकल आहे आणि थोडेफार वेट्स आहेत. तर तुम्हाला जर व्यायाम पण करायचा असेल तर तुम्ही इथे आरामात करू शकता. स्विमिंग पूल हा छोट्या मुलांसाठी छोटा स्विमिंग पूल, तो डीपवाला स्विमिंग पूल. आणि तिथे इव्हिनिंग टी अरेंज केलेली असते. एक्झॅक्ट तिथे रेस्टॉरंट आहे, तर तुम्ही सकाळी रेस्टॉरंटमध्ये किंवा रात्रीचा डिनर जर तुम्ही करत असाल तर तो तुम्ही इथेही करू शकता. आणि इथून मस्त एक असा व्ह्यू, सेम व्हॅली व्ह्यू, इथेही तुम्ही तो एन्जॉय करू शकता. तर हा बघा, इथे असे लाईनमध्ये सगळे विला आहेत. आणि इथे आम्ही काल रात्री जेवल्यानंतर इथे वॉक करत होतो. मस्त इथे लाईट्स वगैरे लावलेले असतात, LED लाईट्स. आणि हा जो ॲम्बियन्स बनवलेला आहे खूप छान वाटतं. आणि सतत एक थंड हवा येत राहते. ऑब्व्हियसली महाबळेश्वर आपलं आवडीचं हिल स्टेशन महाराष्ट्रात, तर त्याची एक अलगच मजा आहे. तर या रिसॉर्टमध्ये 4 टाईपच्या रूम आहेत आणि द व्हेरी फर्स्ट टाईप आहे डिलक्स टाईप आणि ज्याची कॉस्ट आहे 8005 रुपीज. सो आता आपण त्या रूमची एक टूर घेणार आहोत. तर एंटर केल्या गेल्या एक वॉशरूम आहे, स्वीट अँड सिम्पल. कबर्ड, सामान ठेवायला, मिरर तयार व्हायला. इथे तुम्ही सामान तुमचं ठेवू शकता. हे बेसिकली कबर्ड आहे, तुमचं सामान ठेवू शकता इथे. मिनी फ्रीज आहे आणि हा बेडरूम. लॅम्प आहे, AC आहे. ACची इथे गरज तर वाटत नाही. आणि कसं सुंदर असं मोठा TV जो वर्किंग आहे. आणि इथे तुम्हाला तुमचं ऑफिसचं काम वगैरे करायचं असेल तर एक छोटासा डेस्क. आणि सर्वात बेस्ट म्हणजे ही स्टार्टिंग रूम असूनसुद्धा इथे एक प्रॉपर अशी बाल्कनी आहे आणि इथे बसून तुम्ही मस्त असा व्ह्यू एन्जॉय करू शकता. या रूमचा एकच डिसॲडव्हान्टेज बोलू शकतो की इथे आफ्टर सनसेट बेसिकली रात्री इथे तुम्हाला काहीच व्ह्यू दिसणार नाही. हे पूर्ण अंधार दिसेल. पण हा असे लाईट्स दिसतील कारण का ते समोर पंचगणी आहे, तर तिथून अशा छोट्या छोट्या लाईट्स दिसतील. बट येस, तर जो रिसॉर्टचा हॅपनिंग व्ह्यू आहे तो स्वीटमध्ये दिसेल, तोही तुम्हाला दाखवतो कसं. चला आपण आता स्वीट बघूया. तर हे खाली ज्युनियर स्वीट, वरती रॉयल स्वीट आणि हा असा विला. अँड दिस इज कॉमन एंट्रन्स. हे खालचे ज्युनियर स्वीट्स आणि वरती आहे रॉयल स्वीट. दाखवतो मी तुम्हाला. सो यांची जी सगळ्यात हायेस्ट कॅटेगरी आहे, जी 4 टाईप ऑफ रूम आहे, ज्याचं नाव आहे रॉयल स्वीट्स. सो याचं आकर्षण म्हणजे याच्यात एक भला मोठा हॉल दिलेला आहे प्रशस्त या लोकांनी आणि एक बेडरूम आहे जेही खूप मोठं आहे. आणि इवन वॉशरूममध्ये जकुझी आहे आणि वॉशरूमच्या बाहेरही एक सेट आउट दिलेला आहे. सो ओव्हरऑलच ही जी रूम आहे खूप लक्झरियस आणि खूप जास्त मोठी आहे. सो आता आपण या रूमचा टूर घेणार आहोत. आणि येस, या रूमची कॉस्ट आहे 18,500 पर नाईट आणि याच्यात ब्रेकफास्ट आणि जे आपली संध्याकाळची टी असते, चहा, तो इन्क्लुडेड आहे. तर असा हा एंटर केल्या केल्या एक भला मोठा हॉल.
हे बघू शकता इथे बसायला मस्त अशी जागा, मोठा टी व्ही आणि हा डिनर एरिया. इथे सगळेजण एकत्र बसू शकतात तुम्ही डिनरला, जसं ते मूवीजमध्ये दाखवतात त्या टाईप. इथे ओव्हन वगैरे आहे, किचनचं सामान टाईप म्हणजे वॉश बेसिन वगैरे ते आहे तिथे. पण जस्ट फक्त हॉल बघा काय मस्त आहे. दिस इज ॲक्च्युली रॉयल स्वीट, म्हणजे नावाला असा शोभेचा असा रूम आहे हा. आणि इथून ही बाल्कनी, जो मी तुम्हाला सांगत होतो की जो रिसॉर्टचा एक हॅपनिंगवाला व्ह्यू आहे तो इथून तुम्ही बघू शकता. इथे सुद्धा बाहेर सगळ्यांना एकत्र बसायची सुविधा आणि इथून तुम्ही एक असा मस्त असा व्ह्यू एन्जॉय करू शकता. इथून बघा, हा व्ह्यू बघा किती छान आहे. हा रात्रीसुद्धा खूप छान दिसतं व्ह्यू, सकाळी पण खूप छान दिसतो. म्हणजे हा A1 आहे हा व्ह्यू, यामध्ये म्हणजे फॉल्टच नाही काय. आणि तुम्हाला बाकीची रूम दाखवतो. हे बघा, आता इथून हा एक एंट्रन्स आहे. याला बेसिकली 2 एंट्रन्स झाले. एक तिथून तुम्ही एंटर करू शकता, पण ऑब्व्हियसली इथूनच एंटर केलेलं बरं आहे. हा मेन डोअर झाला. आणि मग इथून आतमध्ये गेल्यावर हा वॉकिंग वॉर्डरोब, सेम जसं मूवीजमध्ये एकदम हायफाय लोकांचे जे घरं असतात त्या टाईप रूम आहे हा. लेफ्ट साईडला एक भला मोठा बेड आणि इथेसुद्धा टी व्ही आहे, मिनी फ्रीज आहे आणि हे टी केटल्स वगैरे सगळे. आणि जस्ट चेअर बघा, ही पूर्ण असा प्रीमियम आहे. आणि इथूनसुद्धा बाल्कनीला ॲक्सेस आहे. आणि इथून वॉकिंग वॉर्डरोबच्या राईट साईडला एक भलं मोठं प्रीमियम असं वॉशरूम आहे. आणि हे जॅक्युझी हे कोणत्याच रूममध्ये नाही आहे. ज्युनियर स्वीट्समध्ये तुम्हाला बाथटब मिळेल आणि इथे जॅक्युझी मिळणार. आणि इथे आंघोळ करायला जागा आणि हे वॉशरूम. आणि इथे सुद्धा तुम्हाला एक कॉमन सीट आउट आहे बॅक साईड ऑफ द रूम. इथे सुद्धा तुम्ही बसू शकता. ऑब्व्हियसली हा डोअर लॉक असतो, तुम्हाला ओपन करायचं तुम्ही ओपन करू शकता. आणि इथे सुद्धा तुम्ही आउटडोअर सिटिंगमध्ये तुमच्या लंच डिनर एन्जॉय करू शकता. आणि इथे बघू शकता काहीच असं इथे सिटीवाला वाईब नाही आहे, पूर्ण असं जंगल जंगल जंगल. तर रात्रीचं खूप छान वाटतं इथे. आणि एक मेन गोष्ट म्हणजे असं जंगल बघून तुम्हाला वाटत असेल की अरे रात्रीची खूप भीती वाटेल वगैरे, पण असं नाही आहे. कारण का यांनी ठिकठिकाणी भरपूर सारे असे लॅम्प लावलेले आहेत, LED ची स्ट्रिपच्या अशा लाईट्स लावलेल्या आहेत, त्यामुळे अजिबात असा अंधार होत नाही. आणि खूप असं मस्त एक हॅपनिंगवाला वाईब आहे रात्रीचा इथे. सो आता आपण बघणार आहोत या रिसॉर्टची टाईप 3 रूम, दॅट इज ज्युनियर स्वीट, जी आम्हीही बुक केलेली आहे. आणि या रूमची खासियत म्हणजे ही रूम खूप स्पेशियस आहे, प्रशस्त आहे. आणि रूममध्ये बाथटबही आहे, सो तुम्ही ते एन्जॉय करू शकता. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, इथून जो व्ह्यू आहे पूर्ण जो घाटातला डोंगराचा व्ह्यू होतो तो खूप सुंदर आहे. तर आणि या रूमच्या कॉस्टबद्दल बोलायला गेलं तर या रूमची कॉस्ट आहे 14,500 पर नाईट. आणि येस, यामध्ये ब्रेकफास्ट आणि टी इन्क्लुडेड आहे, जो इव्हनिंग टी आहे. बट आम्ही मेकमायट्रिपवरून बुकिंग केलेलं आणि आम्हाला डिस्काउंट मिळालेलं, सो आम्हाला ही रूम पर नाईट 11,500ला मिळाले. आणि डिरेक्टही जर का तुम्ही इथे कॉल करून बुकिंग केलं तर तुम्हाला डेफिनेटली डिस्काउंट्स मिळतात. आणि हा रूमचा एंटर केल्या केल्या वॉर्डरोब, सामान ठेवायला तुम्हाला इथे बॅगा ठेवायला जागा. आणि हे असं मोठं असं प्रशस्त बाथरूम, जिथे तुम्हाला एक बाथटब मिळतो. आणि हे वॉशरूम. आणि इथून एक अशी मस्त अशी चेअर रिलॅक्स व्हायला. आणि असा एक भल्ला मोठा बेड. आणि इथेही AC दिलेला आहे, गरज नाही. आणि एक मोठा असा टी व्ही खूप, प्रत्येक रूममध्ये टी व्ही आहे आणि सगळे टी व्ही खूप छान आहेत, मोठे आहेत असे. आणि एक मिनी फ्रीज आहे. आणि यालासुद्धा एक अशी मस्त अशी प्रायव्हेट बाल्कनी. आणि बाल्कनी बघू शकता इथे पण सिटिंग चेअर्स असे एकदम प्रीमियमवाल्या मस्त आहेत. आणि इथून असा हा येणारा व्ह्यू बघू शकता, खूप असा सुंदर एंडलेस व्ह्यू. हा ॲम्बियन्स बघा रात्रीचा किती छान वाटतोय.
आता तिथे आमची रूम आहे. हा प्रॉपर बेसिकली एक विला टाईप स्ट्रक्चर आहे. आणि हे बघा पूर्ण स्ट्रक्चर बघा रिसॉर्टचं. आणि रात्रीचं खूप छान वाटते. म्हणजे तर रात्रपणे 7:30च झालेले. बॅकग्राऊंडमध्ये एक सॉफ्ट म्युझिक लावलेली आहे त्यांनी. आणि ठिकठिकाणी असं चालायला लॉन, असे लाईट्स वगैरे आहेत. खूप छान ॲम्बियन्स आहे. तुम्ही इथे वॉक करू शकता. इथे तुम्ही डिनरलाही बसू शकता, चहा कॉफी काही करू शकता. गॅलरीमध्ये पण सोयीसुविधा आहेत. रूम सर्व्हिस आहे. मस्त. हा आहे रात्रीचा ॲम्बियन्स. तुम्ही बघू शकता किती छान वाटतंय. जस्ट बघा सगळीकडे लाईट्स वगैरे लावलेले आहेत. बॅकग्राऊंडमध्ये खूप अशी एक माइल्ड म्युझिक आहे, सॉफ्ट म्युझिक सॉरी. आणि इथे कार पार्क्स आहेत. इथे वॉक करायला खूप सारी अशी मस्तवाली जागा, वरती लॉनवाली पण जागा आहे वॉक करायला. पण ॲम्बियन्स बघा यार, काय मस्त वाटतं. तर इथे स्ट्रॉबेरी फार्म पण आहे. आम्ही ते विजिट करायला आलो. आता सध्या ऊन येते तोंडावर. तर खूप मस्त वाटतं हे बघायला. आणि जे स्ट्रॉबेरीज आपल्या इथे मिळतात फक्त दिसायला छान असतात, खायला आंबट असतात. दादाने आम्हाला जस्ट एक ट्रायल करायला दिली, जस्ट तोडली आणि दिली. खूप गोड होती. काश आपल्या इथे असा माल भेटला असता, मजा आली असती. आणि बघायला खूप छान वाटतं त्याचं. झाडाला लागलेली ती स्ट्रॉबेरी असं असं काहीतरी असं वाटतं की एकदम अशी चमकते. असं मस्त आहे हा पूर्ण जो नेचर. असं वाटत नाही की ओरिजिनल आहे. आणि टेस्ट खूप खूप गोड आहेत त्या. म्हणजे आपल्या इकडे मिळतच नाही तशा. आम्ही इथून घेणार आहे आणि आता विकत. येस येस येस. सो येस, आय होप तुम्हाला हा हॉटेलचा ओव्हरव्ह्यू आवडला असेल. आम्ही रूम्स बेसिकली इथे 4 रूम्स आहेत. तर आम्हाला 3 रूम बघायला भेटले. तर आम्ही ते 3 शूट केले. चौथा अनफॉर्च्युनेटली अवेलेबल नव्हता, तो बघायला नाही भेटला. तर तुम्हाला फोटोज वगैरे बघायचे असतील तर MMTवर त्यांचे भेटतीलच. त्यांची वेबसाईट पण चेक करा. आणि हवं तर त्यांना फोन करा. त्यांचा जो गुगल मॅपवर नंबर आहे त्यांना फोन करा. तुम्हाला व्हॉट्सअपवरती ते लोक सगळे रूम जी हवी आहे, कशी हवी ते सगळे डिटेल्स प्रोव्हाइड करतील. सो टॉकिंग अबाउट रूम्स, तर येस, रूमची साईज जी आम्ही ज्युनियर स्वीट बुक केलेला आहे, रूमची साईज खूप जास्त आहे. अँड इवन तुम्ही आधी जर का रूम टूर बघितला असेल तर जो बाल्कनीतून व्ह्यू आहे तोही खूप सुंदर आहे. बट थोडा निगेटिव्ह आम्हाला वाटलं की जो रूमचा क्लिनलीनेस आहे तो तेवढा मेंटेन नाहीये. येस, रूम ओव्हरऑल मेंटेन्ड आहेत. असं नाही वाटत आहे की जुन्या रूम्स आहेत. अजून क्लीन बट अजून थोडा क्लीनलीनेस हवा. आम्हाला तो कमी वाटला. समहाऊ कल्पेशला नोटीस झाला, जो त्याला कधीच होत नाही. त्याला असं वाटलं अरे रूम मध्ये थोडे डाग आहेत किंवा काही. तो आम्हाला रूमच्या बाबतीतला एक निगेटिव्ह पॉइंट वाटला. बट अपार्ट फ्रॉम दॅट रूम बद्दल बाकी सगळे एव्हरीथिंग इज पॉझिटिव्ह. येस. आणि इव्हन जे त्यांचे सोफे वगैरे ठेवलेले आहेत, स्पेशली ज्यांच्या रूमच्या बाहेर जे बाल्कनीमध्ये सोफे वगैरे ठेवलेले आहेत, तर ऑब्व्हियसली ते ओपन असल्यामुळे थोडेसे खराब झालेले आहेत. तर म्हणजे जसं आम्ही आलो तर बाल्कनी साफ नव्हती. तर त्यांना आम्ही सांगितलं की अरे बाल्कनी क्लीन करून दे. त्यांनी केली. असं नाहीये की ते लोक ऐकत नाहीयेत. स्टाफ खूप चांगला आहे, कॉपरेटिव्ह आहे. पार्किंग वगैरेला पण जर समजा आता हे चढ आहे बेसिकली, ते स्टिप थोडासा आहे चढ. तर ज्यांना पण येत नाहीये थोडीशी पार्क वगैरे करायला तर ते लोक हेल्प करतात. वॅले आहे, वॅले पार्किंग. तर स्टाफ इज गुड. बट येस, क्लीनलीनेस थोडं मध्ये मला थोडासा पॉईंट वाटला. बट मॅनेजेबल आहे ते. अँड अबाउट फूड, तर पर्सनली ब्रेकफास्ट आम्हाला इतका काही खास वाटला नाही. मला पण नाही, रसिकाला पण नाही. व्हरायटी होती बट फूड टेस्ट अँड इवन ओव्हरऑल द क्वालिटी ऑफ फूड आम्हाला तेवढी नाही आवडली. बट येस, खराब नव्हतं. जी काय, आणि प्राइस पण ओव्हर प्राइस नाहीये. जसं आम्ही क्लिफमध्ये गेलो तर तिकडे प्राइस भरपूर जास्त आहे. बट फूडची क्वालिटी आणि प्राइस ही तितकीच टॉप नॉच होती. बट येस, ज्या प्राइसला आता इथे मिळते की थोडंसं वाटलं की आणखी बेटर होऊ शकतं. बट येस, खराब नाहीये, तेच बोलायचं. म्हणजे निगेटिव्ह नाहीये. बट येस, असं वाटतं की आणखी थोडं इम्प्रूव्ह होऊ शकतं. आणि इव्हन रेस्टॉरंट मध्ये सुद्धा जो क्लीनलीनेस आहे तो त्यांनी तेवढा मेंटेन नाही. हा, मला तो एक ऍक्च्युली जास्त वाटलं ते. जसं फॉर एक्झाम्पल पाण्याच्या बॉटल्स ज्या प्रत्येक टेबलवर असतात, तर त्यांना बरेच असे हाताचे डाग वगैरे होते.
तर माझी तर इच्छा नाही झाली पाणी प्यायची. तर आम्ही बाहेर येऊन बिसलेरीचं पाणी जे आम्ही कॅरी येस, केलेलं आणि तेच येस, रूम्स मध्येही ते मिनरल वॉटर प्रोव्हाइड नाही करत आहेत, सो तो पण एक निगेटिव्ह पॉइंट आहे. आम्ही स्वतःच कॅरी केला आहे, सो आम्हाला काही इश्यू नाही झाला. बट येस, तुम्हाला जर का फक्त मिनरल वॉटर हवं असेल तर मग तुम्हाला ते बाहेरून आणावं लागेल. इथे ही लोक कॉम्प्लिमेंटरी मिनरल वॉटर नाही देतात. प्रत्येक रूम बरोबर 2 बॉटल मिळतात, 1-1 Yes. लिटरच्या काचेच्या, ज्या भरलेल्या आहेत. Yes. पण येस, जर तुम्हाला तुम्ही व्हेरी कॉन्शियस अबाउट मिनरल वॉटर, तर तुम्हाला कॅरी करून यावे लागेल. तर आम्ही कारने आलो, तर मी एक लिटरचा क्रेटच घेतलेला 12 बॉटलचा. तर तसं तुम्ही येऊ शकता. नियर बाय शॉप्स नाही आहेत काहीच इथे, तर तुम्हाला ते मिळणार नाही. गाडीने आता आम्ही जस्ट एक राऊंड मारला मार्केटपर्यंत, तर काही दुकानं भेटली, पण ते ऑब्व्हियसली इथे रात्रभर काही चालू नसतं, सगळं लवकर बंद होतं. तर बेटर आहे की तुम्ही येतानाच एखादा क्रेट घेऊन या गाडीमध्ये. अँड अबाउट एम्युनिटीज, तर प्ले झोन एरिया जो असतो तो नाही दिसला. हा, बट ओपन लॉन भरपूर आहे Yes. इथे. आता एक शाळेची ट्रिप आलेली आहे की ते सगळे फुटबॉल वगैरे खेळत होते. Yes. तर तसा एरिया तुम्हाला इथे भरपूर भेटेल. तुमचे फुटबॉल, बॅडमिंटन जे काही खेळ आहे तुम्ही खेळू शकता. इनडोअर वाला दिसला नाही. आणि एक छोटीशी जिम आहे. Yes. आणि म्हणजे मी असंही जिमला जात नाही, Yes, and swimming pool ही आहे. स्विमिंग पूल एक आहे. Yes. त्यामध्ये छोट्या मुलांचा एक वेगळा सेक्शन आहे, तर Yes. ते आहे. येस, बेसिकली जी इव्हिनिंग टी आहे ती लोक स्विमिंग पूल जवळ अरेंज करतात. तो ही एक मस्त अँबियन्स तयार होतं तिथे. ते आम्ही एन्जॉय केलेली Yes, तिथे इव्हिनिंग correct. टी. अँड येस, टॉकिंग अबाउट रिसॉर्टचं लोकेशन, सो जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीलाही सांगितलं, जो सातारा मेढा रोड आहे, हा घाट आहे बेसिकली, त्या घाटातच हे रिसॉर्ट आहे. आणि बेसिकली महाबळेश्वर जे मार्केट आहे त्याच्या हार्डली 20-15 मिनिट्स आधीच आहे हे. सो इफ इन केस तुम्ही ऑलरेडी महाबळेश्वरला जाऊन आलात, तुम्हाला परत नाही जायचंय, पण बेसिकली तुम्हाला इकडचं वेदर आणि जे अँबियन्स आहे तो एन्जॉय करायचा, तर हे रिसॉर्ट तुमच्यासाठी परफेक्ट आहे. कारण आपल्याला महाबळेश्वरमध्ये आतमध्ये एंट्रीज मारावी लागत नाही. हे महाबळेश्वरच्या थोडा आधीच आहे रिसॉर्ट. आणि तुम्ही जर का ओव्हरऑल आता टूर बघितली असेल रिसॉर्टची, तर एकदम अँबियन्स जो आहे तो एकदम सुंदर आहे. खूप झाडं आहेत आजूबाजूला, आणि सिन्स जसं मी सांगितलं घाटात आहे, तर शांत आहे भरपूर. अजिबात असं ते गर्दी किंवा जो टुरिस्ट पीपलचा नॉईस वगैरे असतो तसं अजिबात नाहीये. तर सगळ्यात पॉझिटिव्ह गोष्ट मला जर का रिसॉर्ट बद्दल कुठली वाटली असेल तर ते हे अँबियन्स आणि लोकेशन आहे रिसॉर्टचं. खूप सुंदर आहे. इव्हन ज्या काही त्यांनी बाल्कनीज दिलेल्या आहेत, प्रत्येक रूमला बाल्कनी आहे, सो तुम्हाला एक प्लस पॉईंट वाटला. अशी एकही रूम नाहीये ज्याला बाल्कनी नाहीये. सो कुठल्याही रूम मधून तुम्हाला तो जो व्ह्यू आहे डोंगरांचा वगैरे, तो तुम्हाला एन्जॉय करता येईल. सो मला ते फार आवडलं या रिसॉर्ट बद्दल. आणि असं गावाला आल्यासारखा फील होतो. असं Yes. वाटत नाही की कुठे म्हणजे एकदम प्रॉपर जिथे गर्दी असते असं महाबळेश्वरमध्ये आलोय. अजिबात इथे गर्दी नाही आहे. आणि हा सातारा मेळावाला रोड, आय गेस आय डोंट थिंक की जास्त लोक पण या रोडने Yes. येतात. तर हे परफेक्ट लोकेशन आहे. आणि मार्केट हार्डली 9. आणि आणखीन एक गोष्ट, यांचे सुद्धा कॅब सर्व्हिसेस आहेत. जर इन Yes. केस तुमच्याकडे प्रायव्हेट व्हेकल नसेल, तर तुम्ही महाबळेश्वर बस स्टँड पासून जर इथे यायचं असेल तर यांना फोन करू शकता. ते लोक कॅब अरेंज करून देतात. Yes. त्यांची काही चार्जेस असतील ते आम्हाला माहिती नाही. तुम्ही रिसेप्शनला फोन करा, ते तुम्हाला त्याची एक्झॅक्ट डिटेल प्रोव्हाइड करतील. बट येस, लोकेशन वाईज तर आम्हाला 10 on 10. येस 10 on 10. इथून जो व्ह्यू येतोय हा अविस्मरणीय व्ह्यू आहे. आणि प्लस जे रिसॉर्टचा अँबियन्स आहे खूप छान आहे. खूप पीस आहे. पीस आहे. आम्ही सतत वॉक करतोय इथे. आम्ही असेच चालतोय उगाचच. खूप खूप छान वाटतंय इथे. सो येस, दिस इज इट अबाउट द हॉटेल रिव्ह्यू. आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुमचे काहीही क्वेश्चन असतील, काहीही क्वेरीज असतील, तर इन्स्टावर तुम्ही मला DM करू शकता, और कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये. तुमचे काही क्वेरीज आम्ही नक्की तुम्हाला आन्सर करू त्यावर. आणि मी हॉटेलची इन्फॉर्मेशन, लोकेशन सगळं काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेलं आहे. जस्ट गो अँड चेक इट आउट. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन अँड बाय अँड टेक केअर गाईस. बस कट करू इथे. आम्ही त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आणि आम्ही जर का तुम्हाला त्या रूट बद्दल रिव्ह्यू देणार आहोत, एक टूर देणार, एक पुन्हा बोल. आणि येस, सो आपण आता त्या रूमचा एक टूर. आणि इथे तुम्हाला वर्क फ्रॉम होम, वर्क फ्रॉम ऑफिस टाईप असं काय करायचं तरी तो तुम्हाला डिलक्स सॉरी. आणि इथून सुद्धा तुम्ही असं नेचरच्या सहवासात, आणि इथे सुद्धा तुम्हाला निसर्गाच्या सहवासात
आणि या रूममध्येही आणि ही रूमही तितकीच स्पेशियस आहे. सॉरी, आपण लाईनमध्ये दाखवू. या रूमची खासियत करत म्हणजे आणि बद्दल बोला, त्या रूमची कॉस्ट आहे किती होती सॉरी. तर रूमची साईज खूप मोठा, थोडा एक निगेटिव्ह पॉइंट तर जे स्पेशली रूमच्या बाहेर जो आहे बॉल्कनी मध्ये टुरिस्ट किंवा जो टुरिस्टचा अजून काय नाही राहिलं ना पक्का अबाउट द महाबळेश्वर का सॉरी आम्ही काहीही सॉरी काय रे स्वतः नाव बरोबर रिजेंटा प्लेस ग्रीन लीफ.